आत्मनिर्भर स्वयंनिर्भरचं गाजर दाखवून नरेंद्र मोदी यांनी या देशाची अर्थव्यवस्था आणि एकंदरीत मागणी पुरवठ्याच्या अनुषंगानं मूलभूत ज्या गरजा आहेत त्याच्याकडे अक्षम्य स्वरूपाचं दुर्लक्ष केलं आहे आणि त्याचा फटका आणि चटके हे भारतातल्या सामान्य नागरिकांना लागत आहे। इंधनाची अवस्था इतकी बिकट होणार आहे माहिती असतानाही 5 राज्याच्या निवडणुकीमध्ये मशगूल असणाऱ्या मोदींनी या संदर्भात कुठलंही नियोजन केलं नाही। ही झाली अलीकडच्या काळातली बाब। मात्र क्रूड ऑइलचा भाव हा तळाशी असताना पेट्रोलचे भाव हे गगनाच्या पर्यंत वाढवण्याचं काम मोदीजींनी त्यांच्या कार्यकाळात 2014 पासून सातत्याने केलं आणि या काळात प्रचंड मोठा नफा जो आहे हा आपल्या ऑइल कंपन्यांना झाला आणि त्यांच्या ज्या 2 मित्रांच्या ज्या कंपन्या आहेत नायरा अजून रिलायन्सच्या जे पेट्रोल पंपची त्यांची जे लिंक आहे त्यांच्या ज्या रिफायनरी आहेत त्यांना तर कमालीचा फायदा हा मोदींनी करून दिला। या नफ्याचं नियोजन करून त्या संदर्भातला जर वेगळा कोश निर्माण केला असता तो नफा भ्रष्टाचारामध्ये न संपवता त्या नफ्याच्या अनुषंगानं काही रोखे उभारले असते तर आजची परिस्थिती ही नियंत्रणात आणली असती। तेलासाठीचा एक रिझर्व्ह फंड तयार करता आला असता। मात्र त्या रिझर्व्ह फंडच्या अनुषंगानं कुठेतरी डॉलरमध्ये आपल्याजवळ पैसा साठवता आला असता। मात्र हे काही केलं नाही आणि या नफ्यातून काय केलं तर न खाऊंगा न खाणे दूंगा सांगणाऱ्या मोदींनी प्रचंड मोठा भ्रष्टाचार केला आणि आज 2-2, 3-3 रुपये हे 2 दिवसाआड ते जे वाढवत आहेत हे मोदींचं असणारं हे पाप आहे। हे पुन्हा एकदा या निमित्तानं कुठेतरी सिद्ध झालं। CNG आणि LPG या दोन्हीच्या संदर्भात असणारा जो तुटवडा आहे या तुटवड्याचा फटका हा मोठ्या मोठ्या उद्योगांना, खत निर्मिती कारखान्याच्या प्रकल्पांना, रेस्टॉरंटच्या चेनला तर थेट स्वयंपाक करणाऱ्या गृहीपर्यंत याचे चटके सगळे पोचलेले आहे आणि एकीकडे कुठेतरी पुरवठा सुरळीत नाही, टंचाई निर्माण केलेली आहे आणि दुसरीकडे महागाईचे चटके जे आहेत हे भारतीय नागरिकांना देत असताना या देशाची अर्थव्यवस्था ही गडगडण्याचं आणि कोलमडण्याचं पाप हे नरेंद्र मोदी हे करत आहेत। काल तुम्ही कांदा शेतकऱ्या प्रश्नाच्या संदर्भात आंदोलन केल्यानंतर सरकार खडबडून जागे झालं, दिल्लीत गेलं आणि त्यानंतर केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सोबत कांदा निर्यात बंदी उठवण्याच्या संदर्भात चर्चा झाली। निर्यात बंदी उठवलेली आहे आणि कांद्याला नाफेडकडनं खरेदीचा भाव फक्त 15 रुपये देण्यात येताना पाहायला मिळतं। कशा पद्धतीने बघताय? स्वतः नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होण्याच्या पूर्वी नाशिक जिल्ह्यात आले आणि नाशिक जिल्ह्यात येऊन त्यांनी 2014ला सांगितलं की मी नाशिकचा कांदा खाल्लेला आहे आणि मी खाल्लेल्या कांद्याशी बैमान होणार नाही, इमान राखेल आणि कांद्याला 2400 रुपयाचा हमी भाव मी दिल्याशिवाय राहणार नाही हे 2014ला नरेंद्र मोदी हे बडबडले होते। त्यानंतर अशा त्यांचीच री जी आहे ही सातत्यानं 2014 पासून तर काल परवापर्यंत देवेंद्र फडणवीस ही तीच री ओढताना आपल्याला आढळून आले। मात्र जेव्हा कांदा खरेदी करण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा सुरुवातीला केंद्रीय कृषी मंत्र्यांनी आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी 1200 रुपयाची घोषणा केली आणि 1200 कोटीच्या घोषणेनंतरही खरेदी प्रत्यक्षात सुरू केली नाही आणि या पार्श्वभूमीवर आम्ही जो विरोधकांनी महाविकास आघाडीने जो मोर्चा काढला होता त्यामुळे सरकारचे धाबे दणाणले आणि अर्ध मंत्रिमंडळ दिल्लीला पळालं आणि त्या ठिकाणून त्यांनी काय आणलं तर त्या ठिकाणाहून 12.5 रुपयाचे 15 रुपये करून आणले आणि 15 रुपयामध्ये खरेदी किती करणार आहे? पहिले केलेल्या घोषणेनुसार एकूण उत्पादनाच्या केवळ 1% खरेदी होणार होती। आता ते नेमका कांदा किती खरेदी करणार याची स्पष्टता त्यांनी अजून सांगितलेली नाही आणि यासोबतच कांदा हा APMC मध्ये हा नाफेडच्या माध्यमातून खरेदीत जावा। नाफेड या विभागालाही अर्धांग वायू जो आहे हा भारतीय जनता पक्षाच्या धोरणामुळे आलेला आहे आणि नाफेडला अर्धांग वायू आणत असतानाच खाजगी गुत्तेदारांना आणि खाजगी बगल बच्च्यांना त्यांचे संघ आणि त्यांच्या काहीतरी सोसायट्या ह्या निर्माण करून व्यापाऱ्यांचा कांदा हा खरेदी करण्याची व्यवस्था भारतीय जनता पक्षाने केली आहे। त्यामुळे 2 रुपये, 3 रुपये, 5 रुपयांनी कांदा हा शेतकऱ्याचा खरेदी करायचा आणि थेट 10 रुपये नफा कमवत असताना 15 रुपयात सरकारला विकायचा असं एकंदरीत असणारे कारस्थान आहे। त्यामुळे नाफेडचा खरेदीचा जो विषय आहे तो तात्काळ नाफेडच्याच माध्यमातून खरेदी व्हावी आणि सगळी खरेदी ही APMCच्या माध्यमातून व्हावी आणि 100% शेतकऱ्याचा कांदा हा सरकारने खरेदी करावा आणि 1,500 नव्हे तर 3,000ची शेतकऱ्यांची जी मागणी आहे त्या अनुषंगानं केंद्र सरकारनं 3,000 रुपयातच कांदा खरेदी करावा, अन्यथा आम्ही आंदोलन तीव्र केल्याशिवाय राहणार नाही। नंबर 1। नंबर 2, निर्यात बंदी उठवावी।
तर निर्यात आपला भारताचा कांदा आज कोणीच घ्यायला तयार नाही. का घ्यायला तयार नाही? तर मोदींना आता आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना कोणी पण त्याच्याशी संवाद साधायला तयार नाही. ते भलेही मेलोडी घेऊन चॉकलेट घेऊन फिरतात आहेत, मात्र त्यांचं चॉकलेट खाल्ल्यावर त्यांनाच अनफॉलो केलं जात आहे. त्यामुळे आता मोदी यांच्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची पत ही शून्य झालेली आहे. ट्रम्प यांच्या ताटाखालचं मांजर नरेंद्र मोदी कुठेतरी झालेले आहेत आणि नरेंद्र सिलेंडर ही ज्या त्यांच्याबद्दलची असणारी जी स्थिती आहे त्या अनुषंगानं आता भारताचा कांदा कोणी घ्यायला तयार नाही. श्रीलंकेमध्ये आपला कांदा जात होता, मात्र 2 वर्षापूर्वी आपला कांदा आकस्मिकरित्या आपण निर्यात बंदी ही केली आणि परिणामस्वरूप बांगलादेशामध्ये मोठा महागाईचा भडका उडाला. कांदा हा मोठा खरीददार बांगलादेश होता आणि भारताने वेळेवर त्यांची कोंडी केल्यामुळे त्यांनी अक्षरशः याचना केल्या. तत्कालीन त्या पंतप्रधान शेख हसीना यांनी वारंवार विनंती केल्या, अत्यंत गडगडून ज्याला म्हणतात तशा स्वरूपामध्ये कांदा मागितला, मात्र आपण दिला नाही. परिणामस्वरूप बांगलादेशाने भारताकडून कांदा करण्याची जी परंपरा होती, पारंपरिक आपला जो ग्राहक होता, त्यांनी इतर पर्याय शोधले आणि भारताच्या ऐवजी आता बांगलादेश जो आहे इतर देशातून हा कांदा खरीद आहेत. या सगळ्या खेळात काय झालं तर भारतातल्या धर्मांधांनी अर्थात भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी बांगलादेशातल्या धर्मांध लोकांना प्रोत्साहन मिळाले. त्यांचा अजेंडा हा कुठेतरी पुढे जाईल, अशांतता तिथे होईल, दंगली तिथे होतील, म्हणून बांगलादेशामध्ये कांद्याच्या नावावर एक असंतोष निर्माण केला आणि त्याचा परिपाक म्हणजे पुढे जाऊन त्या ठिकाणी सत्ता उलथवून टाकण्यात झाला. त्यामुळे भाजपने बांगलादेशाची जी तिथल्या एकंदरीत जी अशांतता आणि दंगलखोर लोकांना कुठेतरी मदत कांदा निर्यातीच्या माध्यमातून केलेली आहे आणि ही बांगलादेशाच्या या एकंदरीत या प्रवृत्तीच्या म्हणजे दंगेखोर प्रवृत्तीच्या लोकांना भारतीय जनता पक्षाने केलेली पहिली मदत नाही. यापूर्वी श्यामाप्रसाद मुखर्जी हे उपमुख्यमंत्री होते, तर तिथले मुस्लिम लीगचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे मुस्लिम लीग आणि भारतीय जनता पक्ष यांची बांगलादेशातली असणारी आघाडी जी आहे, युती जी आहे, याची पुन्हा एकदा मोदीजींना आठवण झाली आणि त्या निमित्तानं बांगलादेशात अराजकता निर्माण करण्याचं काम मोदींनी केलं आणि कांद्याचा वापर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झाला. आता बांगलादेश आपल्याकडून कांदा घेत नाही, सत्ता परिवर्तन तिथलं झाल्यावरही. आपल्या लगतचा श्रीलंका जो आहे तो आपल्याकडून कांदा घेत नाही. आखातामध्ये आपला कांदा जो आहे तो त्या ठिकाणी कुठे जात नाही आणि मोदी जोपर्यंत आहे तोपर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला कांदा कोणी घेईन असा झाला आहे, कारण सर्वांशी संबंध हे खराब करून टाकलेले आहेत. त्यामुळे स्वतःला विश्वगुरू म्हणून घेणाऱ्या माणसांनी ज्या आपल्याला थापा मारल्या त्या या कांद्याच्या निमित्तानं ह्या कुठेतरी उघड्या झालेल्या आहेत. त्यामुळे मोदी है तो नामुमकिन आहे अशी भारताची एकंदरीत कांदा निर्यातीची परिस्थिती झालेली आहे आणि हे तमाम भारताच्या शेतकऱ्यांच्या ध्यानात आलेलं आहे आणि त्यामुळे कांदा उत्पादकांची झालेली मोठी जी कोंडी आहे ती आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदींची पत घसरल्यामुळे नवे तर अमेरिकेच्या दबावामध्ये भारत काम करत असल्यामुळे आणि अमेरिका आपला कांदा हा इतर देशांना घेऊ देत नाही, ही एवढी लाचारीची वेळ नरेंद्र मोदी यांच्या एप्स्टीन फाईलमध्ये असणाऱ्या संबंधाच्या अनुषंगानं ही परिस्थिती एकंदरीत भारतावर आलेली आहे. तर मोदी हटल्याशिवाय आपला कांदा निर्यात होणार नाही असं जे बोललं जात आहे, या संदर्भामध्ये तात्काळ भाजपच्या केंद्रातल्या सरकारने उपाययोजना कराव्यात आणि शेतकऱ्यांचा कांदा हा बाहेर कसा जाईल या दृष्टिकोनातून त्यांनी कारवाई करावी. अन्यथा मी केलेलं वक्तव्य हे स्वीकारून त्याकरता कांदा उत्पादकाची आणि संपूर्ण भारताची माफी भारतीय जनता पक्षाने मागितली पाहिजे. दिल्लीमध्ये कांदा प्रश्नाची बैठक होती, परंतु आज देखील तिन्ही प्रमुख राज्याचे जे दिल्लीमध्येच आहेत कुठेतरी राजकीय पेच प्रसंग देखील सोडवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं होतोय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये जुंपली की कोण किती जागा लढणार म्हणून महाराष्ट्रामध्ये येऊन लांब पेट्रोल पंपावरच्या डिझेलच्या रांगा बघायच्या, LPGच्या सिलेंडरच्या दुकानाच्या पुढच्या रांगा बघायच्या आणि कांदा उत्पादकांचा रोष बघायचा. यापेक्षा दिल्लीमध्ये ते थंड हवा त्या ठिकाणी महाराष्ट्र सदनाचे आणि विविध पंचतारिक हॉटेलमधली ते खात आहेत. कांद्यासाठी मोठ्या तावातावानीत गेले, त्यांना जाण्याकरता भले आम्ही मजबूर केलं असलं, मात्र तिथे त्यांना केंद्रीय नेतृत्वाने त्या ठिकाणी वटाण्याच्या अक्षता लावल्या आणि हात वापस हलवत येण्याची वेळ ही त्यांच्यावर आलेली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र हा उन्हाळ्यामध्ये किती चटके लागले काय आणि तो जळून तर संपला काय याची भारतीय जनता पक्षाला काहीच देणं घेणं नाही. 17 जागांचा मलिदा कोणाला खाता येईल, कोणाला सत्तेचा मलिदा लुटता येईल यामध्ये महाराष्ट्रामध्ये समन्वय नाही आणि प्रत्येक गोष्टीकरता दिल्लीकडे तोंड बघून
ज्या सह्या कराव्या लागतात आणि करार करावे लागतात त्यासाठी जास्तीत जास्त जागा मिळवण्याकरता हे तिन्ही पक्ष त्या ठिकाणी घालील लोटांगण वंदनचं हा एक नाट्य त्या ठिकाणी रंगवत आहेत. सर आज बकरी ईद आहे. या बकरी ईदच्या निमित्ताने मुंबईभर राज्यभर सगळीकडे कडेकोट पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतोय. परंतु या बकरी ईदच्या निमित्ताने सातत्याने अनेक मुंबईमधल्या सोसायट्यांमध्ये हा कुर्बानीचा वाद जो आहे तो पाहायला मिळतोय. गेल्या काही दिवसांपूर्वी मीरा रोडमध्ये एका मुस्लिम सोसायटीमध्ये थेट हिंदू समाजातल्या काही लोकांनी तिथे जाऊन डुक्कर कापण्याचा प्रकार जो आहे तो केलेला होता. कुठेतरी ही संपूर्ण दंगल ही समाजामध्ये पेटवण्याचा प्रयत्न काही लोकांकडनं होतोय. निश्चित हे दंगलीचं एक मोठं कारस्थान सत्ताधाऱ्याच्या आणि त्यांच्या पितृसंस्थेच्या माध्यमातून हाती घेतल्या गेलेलं आहे. जनगणना पूर्ण झाल्यानंतर जी मूळ मर्यादा आहे त्या मर्यादेमध्ये डिलिमिटेशन करण्यात येणार आहे आणि त्या डिलिमिटेशनच्या माध्यमातून ते करत असतानाच देशभरामध्ये आणि महाराष्ट्रात दंगली घडून आणण्याचं एक कारस्थान आहे. त्यामुळे त्यांची जी एक SOP तयार झाली की कोणता दंगलखोर कुठे येईल, 300 किलोमीटर कसा येईल, वापस जाईल आणि देशभरामध्ये एकदा दंगे पुन्हा 2028च्या दरम्यान भडकवणे आणि त्या दंगलीनंतर पुन्हा सत्ता काबीज करणे हा सत्ताधाऱ्यांचा असणारा हा डाव आहे आणि त्या डावाची चुणूक या बकरी ईदच्या माध्यमातून ही आढळून येत आहे. वास्तविक पाहता ही ईद परंपरेने चालत आलेली आहे. गुण्यागोविंदाने ईद साजरी झालेली आहे. ईदच्या वेळेस देवाच्या नावावर कत्तली कुर्बानी करू नका हे गाडगे महाराजांच्या विचाराच्या अनुषंगानं बरेच सत्यशोधक आणि बऱ्याच स्वयंसेवी संस्था या रक्तदानासारखे कार्यक्रम आयोजित करतात आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर एक कुठेतरी जागर हा गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळी मंडळी गाडगे महाराजांपासूनही करत असतात. हा झाला जनजागृतीचा भाग. मात्र प्रत्येक सणात आणि प्रत्येक गोष्टीत हा हिंदू मुसलमान करणं हा सत्ताधाऱ्यांचा फंडा आहे आणि त्यामध्ये या ईदच्या निमित्ताने हा गोंधळ घातला जात आहे. वास्तविक पाहता ईदच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये 4 लाख कोटी ही एकूण उलाढाल होते आणि या 4 लाख कोटीच्या निमित्तानं अनेक शेतकऱ्यांना आणि शेतीवर उपजीविका असणाऱ्या ज्या छोटे छोटे जे शेतकरी आहेत जे बकरी पालन ज्यांचा व्यवसाय आहे अशांच्या व्यवसायावर देखील गदा आणलेली आहे. त्यामुळे या निमित्तानं देखील त्यांना दंगली घडत असताना एक अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून मोठा फटका त्यांच्या या दंगलखोर स्वभावाच्या निमित्तानं हा महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना बसला आहे. मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत आंतरवली सराटीमध्ये. त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिले 30 तारखेपर्यंतचं, परंतु 30 तारखेच्या नंतर भर रखरखत्या उन्हात मी आंदोलन करणार अशा पद्धतीचा इशाराच त्यांनी दिलेला. जातीनिहाय जनगणना करून आरक्षणाचा, मराठा आरक्षणाचा आणि इतर सर्व आरक्षणाचा मुद्दा हा निकाली काढावा ही काँग्रेस पक्षाची असणारी भूमिका आहे आणि ही भूमिका घेऊन आमचे राष्ट्रीय नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेता राहुल गांधी यांनी सातत्याने आवाज उठवल्यानंतर देशाच्या पंतप्रधानांनी देखील संसदेमध्ये जातीनिहाय जनगणना करू अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलं होतं. मात्र त्यांचं ते आश्वासन पुन्हा एकदा खोटं असल्याचं आणि हे खोटारडेच आहेत. या खोट्या लोकांनी वारंवार बोलो, बार बार बोलो, झूठ बोलो या पद्धतीने हा कारभार केलेला आहे आणि हा आरक्षणाचा जो मुद्दा आहे याचं भिजत घोंगडं तशाच पद्धतीने ठेवलेलं आहे. यापूर्वी मराठा आरक्षणाच्या निमित्तानं 2दा मुंबईकडे कूच करणाऱ्या मराठा आंदोलकांना नेमकं काय मिळालं याचा अद्यापर्यंत खुलासा झालेला नाही. 2 वेळेस हे आंदोलक गुलाल खेळून वापस गेले. मात्र त्यांचा जर प्रश्न सुटला नसेल तर या संदर्भात पहिलेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भामध्ये स्पष्ट स्वरूपात सांगितलं पाहिजे आणि आंदोलनाच्या अनुषंगानं आपण काय आश्वासन दिले होते आणि आपण जसे बोललात तसे आंदोलन आपण आश्वासन पूर्ण केले का हे सांगण्याची आता वेळ आलेली आहे. शिष्टाई करणाऱ्यांना यश यावं, मात्र शिष्टाई करणाऱ्यांना यासाठी यश येत नाही की अत्यंत शिष्ट माणूस या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. अशा टंचाईच्या काळात, अशा अडचणीच्या काळात सरकार पेट्रोल आणि डिझेलवर हे नफा कमवत आहे ही लाजिरवाणी बाब आहे. आणीबाणीचा हा कुठेतरी काळ आहे आणि अशा काळामध्ये सरकारने त्याचे टॅक्स कमी करावे आणि जनतेला राहत द्यावी ही मागणी जी सर्व स्तरातून होते. काँग्रेस पक्ष देखील याचं समर्थन करतो. सर, काल तुमची महाविकास
आल्यांवरती काँग्रेस पक्ष निवडणूक लढणार आहे? कारण की आता पुन्हा एकदा तुमची दुसरी बैठक आम्ही महाविकास आघाडी म्हणून सर्वजण काल एकत्रित बसून महाराष्ट्राच्या या सर्व परिस्थितीचा आणि सर्व विधानसभा प्रत्येक मतदारसंघनिहाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत आम्ही आढावा घेतलेला आहे आणि प्रत्येक पक्षाने आपले उमेदवार त्या ठिकाणी समोर करत असताना एक संवाद हा साधला होता. 2 दिवसानंतर या संदर्भातला अंतिम निर्णय आम्ही घेऊ. अद्यापपर्यंत जागा वाटपाच्या अनुषंगानं कुठलाही फॉर्म्युला आम्ही ठरवलेला नाही. मात्र महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार. स्वातंत्र्यवीर सावरकरांची आज जयंती आहे आणि या जयंती निमित्तानं खरं तर अनेक राजकीय नेते त्यांच्या आठवणींना उजाळा देताना पाहायला मिळतात. तुमचं सहयोगी पक्ष असलेला ठाकरेंची शिवसेना ते देखील या सगळ्या गोष्टीचं समर्थन करतात. सावरकरांनी कशा पद्धतीने त्याग आणि त्यागतेने काम केलेलं आहे त्याच्याबद्दल संजय राऊत यांनी ट्विट करून गौरवोद्गार केलेले आहेत. विनायक दामोदर सावरकर हे हयात नाही, मात्र गत काळामध्ये त्यांच्या नावावर आणि त्यांच्या संबंधित असणाऱ्या वादावर ही फार मोठी चर्चा झालेली आहे. भारतीय जनता पक्ष 2014ला सत्तेवर आल्यानंतर सावरकरांच्या एकंदरीत इतिहासाचे आणि त्यांच्या व्यक्तित्वाचे जेवढे वाबाडे निघाले हे यापूर्वी कधीही काँग्रेसच्या काळामध्ये हे निघालेले नाहीत. त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर जी दबलेली माहिती होती ती दबलेली माहिती या निमित्तानं हे भाजप सरकार समोर आल्यानंतर पुढे आली आणि सावरकरांची खरी माहिती लोकांपर्यंत जात असताना ज्या त्यांच्या नावाच्या संदर्भामध्ये जे काही प्रचार जो झाला आणि सत्य जे कळलं यातून कुठेतरी सावरकर यांच्याबद्दल माहिती जी आहे ही माहिती जात असताना कुठेतरी त्यांच्या संदर्भामध्ये खरी माहिती येत असताना त्यांची खरा जे स्वरूप प्रारूप होतं हे लोकांपुढे आलं. गेलेल्या माणसाच्या संदर्भात काही जास्ती बोलू नये. ही भारताची ही महान परंपरा आहे, ही संस्कृती आहे, त्यामुळे त्याच्यावर अधिक बोलणार नाही. 1911 30 ऑगस्ट 1911 पूर्वी अर्थात पहिला त्यांचं जे पत्र इंग्रजांना माफीच्या स्वरूपात लिहिण्यापूर्वीच्या सावरकरांना या ठिकाणी मी विनम्र अभिवादन करतो आणि 30 ऑगस्ट 1911 नंतरच्या सावरकरांना इतिहास आणि नियती माफ करो अशी प्रार्थना देखील करतो. केंद्र सरकार काय पावलं उचलणार? जेव्हा 70 वेळेस नीटचे पेपर फुटले तेव्हा हेच धर्मेंद्र प्रधान होते, तीच व्यवस्था होती. मात्र पेपर हे फुटत नाही तर हे फोडल्या जातात आहे. आणि कोण फोडतंय तर भारतीय जनता पक्षातले जे जबाबदार पदाधिकारी मंत्री आहेत, कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, हे पेपर फोडतात आणि याचे एक मोठं रॅकेट हे भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी देशभरात निर्माण केलेलं आहे. मुलं राबतात, 18 तास अभ्यास करतात आणि हुशार विद्यार्थ्यांचा अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आणि पेपर फुटलेल्या मुलांना पेपर देऊन हा मागच्या दरवाजानं आत घेण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्षाचा असणारे पाप आहे. 71 वेळेस यावर्षी जो पेपर फुटला ही पहिली वेळ नाही. यापूर्वी 70 वेळेस फुटलेले आहेत. मात्र एवढे पेपर फुटीला इतका वेळ झाल्यानंतर अद्यापपर्यंत कोणावरही कुठली कारवाई झालेली नाही. हा भारतीय जनता पक्षाचा पोटगेपणा आहे. राहिला विषय धर्मेंद्र प्रधान यांचा, तर यांना कसं काय मिटिंगला बोलवलं? त्यांना तात्काळ मंत्रिमंडळातून बरखास्त करायला हवं होतं. 2 मंत्र्यांना तर तात्काळ बरखास्त करायला पाहिजे होतं. एक हरदीप पुरी हे पेट्रोलियमचे मंत्री आहे, यांचं एप्स्टीन फाईलमध्ये नाव आहे. एप्स्टीनच्या सोबत त्यांचा चर्चा झालेली आहे. त्यांच्या चर्चेमध्ये नरेंद्र मोदींनी डान्स केला अशा प्रकारचे संदर्भ आलेले आहेत. मात्र एप्स्टीन फाईलमधला एक अत्यंत वादग्रस्त नव्हे तर ज्यांच्या थेट स्वरूपात संबंध आहे असा माणूसही मंत्रिमंडळात आहे. आणि एवढाच बेशरमपणा किंबहुना यापेक्षाही मोठा बेशरमपणा हा सध्याचे शिक्षण मंत्री जे आहेत यांच्या माध्यमातून झालेला आहे. या 2 मंत्र्यांना तर तात्काळ बरखास्त करायला हवं होतं आणि त्यांना जर राजनाथ सिंग हे मिटिंगला जर बोलवतात धर्मेंद्र प्रधानांना तर त्यांना क्लीन चिट या सरकारने कुठेतरी दिलेली आहे. यांना कुठेही काही करायचं नाही. नीटचा येणारा पेपर जो आहे हा कसा फोडता येईल या अनुषंगानं राजनाथ सिंगनी कदाचित ही मिटिंग त्यांनी बोलवली असावी. कोविडच्या वेळेस जशा झोबा काढल्या
तशा केंद्र सरकारने इबोलाच्या संकटाच्या निमित्तानं काढू नये ही त्यांच्याकडून असणारी एक अपेक्षा आहे. मात्र स्वतःचं पाप हे लपवण्याकरता आता ईदच्या निमित्ताने महाराष्ट्रात धुडगूस भारतीय जनता पक्षावाले का घालतात आहे? ईदच्या निमित्ताने दंगली करण्याचा प्रयत्न का करतात आहे? कारण डिझेलच्या टंचाईकडे, गॅसच्या टंचाईकडे लक्ष जाऊ नये, शेतकऱ्यांच्या समस्याकडे लक्ष जाऊ नये, शेतमालाचा भाव पडतोय त्याच्याकडे लक्ष जाऊ नये, महागाई वाढतीये त्याच्यावर लक्ष जाऊ नये, बेरोजगारी वाढतीये त्याच्यावर लक्ष जाऊ नये. त्यामुळे या मूलभूत प्रश्नावर लक्ष जाऊ नये म्हणून केलेल्या कारस्थान जे आहे ते या आज घडत असणाऱ्या दंगली आहे. तशाच पद्धतीने या सगळ्या समस्या दडपण्याकरता इबोलाच्या निमित्तानं कुठेतरी त्याचं निमित्त पुढे करून लॉकडाऊन लावण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्ष करण्याची शक्यता नाकारता येणार नाही. पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता सत्ता असताना आता गायीच्या कत्तलीला परवानगी देण्यात आली, काय बोलतात? पश्चिम बंगालमध्ये नवीन सरकार आल्यानंतर त्या ठिकाणी तिथल्या कुर्बानी देणाऱ्या लोकांनी एक वेगळाच निर्णय घेतला आहे आणि त्या निमित्तानं तिथली अर्थव्यवस्था ही डगमगायला लागलेली आहे. इतक्या दिवसांपासून जो आपसामध्ये असलेला सौहार्द आहे ती बिघडत चाललेली आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा जो परिणाम आहे हा शेतकऱ्यांच्या शेती व्यवसायावर आणि पशुपालक वर्गावर होतो याचा कुठल्याही प्रकारचा विचार हा भारतीय जनता पक्ष करायला तयार नाही. आणि दुसरीकडे जे नरेंद्र मोदी आल्यानंतर जो बीफचा एक्सपोर्ट जो आहे, गोमांसाचा जो एक्सपोर्ट आहे हे कितीतरी पटीनं जास्त वाढलंय. त्यामुळे नरेंद्र मोदी एकीकडे इकडे गाय वाचवण्याच्या गोष्टी करतात आणि दुसरीकडे त्यांच्या कारकिर्दीमध्ये आता सर्वोच्च एक्सपोर्ट जे आहे हे आता जर बीफचं झालं असेल तर या संदर्भामध्ये देखील नरेंद्र मोदींनी कुठेतरी बोललं पाहिजे. सर, हिंदी में कुछ सवाल है. कुछ दिन से हम देख रहे हैं कि कर्नाटका में कहीं ना कहीं राजनीति या मीटिंग्स का दौर जो है काफी बढ़ चुका था. अब जो है लोक भवन में सिद्धरमैया पहुंचे और डीके शिवकुमार जो है अगले सीएम कर्नाटका के बनने जा रहे हैं. किस तरह से उनकी लीडरशिप देखते हैं आप? काफी चीजें भी उन्होंने नहीं, ये पार्टी का अंदरूनी मामला है और जो भी कुछ हुआ है उसमें राजनीति की कोई बात नहीं. हमारे हाईकमान ने और उनके साथ साथ जो मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री उन्होंने सबने मिलके जो वहाँ पे राय मशवरा किया था उसी के हिसाब से सब कुछ चल रहा है. डीके शिवकुमार जी के बारे में क्या कहना चाहेंगे? जो भी पार्टी का फैसला है उस फैसले का सम्मान है और हमें हमारे दोनों भी हमारे नेता और उन दोनों का हमें आदर है. सीएम हो, डीसीएम हो, दिल्ली में है कुछ दिनों से, प्याज को लेकर मीटिंग चल रही है और कल फडणवीस ने कहा कि हमारी पॉजिटिव मीटिंग्स हुई हैं, सीट शेयरिंग को लेकर भी हो और प्याज को लेकर. सीट शेयरिंग का क्या है वो आप देखते बैठो, क्योंकि जो खरीद फरोख्त जो है मेंबरों की वो भारतीय जनता पार्टी ने शुरू कर दी है. मगर जो प्याज को सही दाम मिलना चाहिए और जिस प्रकार से नरेंद्र मोदी जी ने खुद ने कहा था 2024 में कि मैं महाराष्ट्र का, नासिक का कांदा मैंने खाया, मैं कांदे के साथ बेईमानी नहीं करूंगा. तो अभी उनका न देना एक प्रकार से कांदा हरामी है. तो उन्होंने कांदा हरामी तात्काल रोकते हुए किसान के प्याज को 3000 का चाहिए और सारी की सारी जो किसान का जो प्याज है उसको खरीदना चाहिए. सीएम की सीआर पाटिल के साथ भी बैठक हुई जल जीवन मिशन को लेकर. ऐसे दावे किए गए हैं कि 90% जो है बढ़ चुका है उसमें और कहीं ना कहीं महाविकास आघाड़ी इस पे करप्शन का भी आरोप लगाई थी, लेकिन एक पॉजिटिव फिगर्स देने की कोशिश की गई है मुख्यमंत्री द्वारा. क्या पॉजिटिव? जितना उसमें भ्रष्टाचार हुआ है, इतना घनघोर भ्रष्टाचार हुआ है कि उन गाँव को कभी पानी मिल ही नहीं सकता. तो ये जल जीवन मिशन नहीं, तो ये जीवन खत्म करने वाला एक मामला जल जीवन मिशन के माध्यम से किया गया है. इसकी जांच होना चाहिए और इसकी एक व्हाइट पेपर, इसका जो है श्वेत पत्रिका जल जीवन मिशन को लेके कितनी योजनाएं महाराष्ट्र में हुई थी, किन किन को काम मिला, कौन से गांव में मिला, कब तक काम पूरा होना चाहिए था, इसकी एक श्वेत पत्रिका मुख्यमंत्री इतना यदि कहते हैं और डिंडोरा खुद का पिटते हैं तो सबसे पहले व्हाइट पेपर पब्लिश करें. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.